सर्वांना सप्रेम जय भीम, जय संविधान। आज पुन्हा एकदा आपल्या हृदयाशी सुसंवाद साधण्याची संधी आदरणीय राहुल सरांनी मला दिली, त्याबद्दल त्यांचे आभार। आजचा विषय हा गंभीर आहे, कारण देशाच्या स्वातंत्र्यानंतर आणि संविधानिक प्रवासाच्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये विशेषतः 2014 पासून ते आजपर्यंत ज्या पद्धतीनं देशाची आणि इतर राज्यांची सुद्धा आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची सुद्धा जी काही आर्थिक व्यवस्था आहे, त्या अर्थव्यवस्थेनुसार आज आमच्या देश आणि राज्य कर्जाच्या माध्यमातून अर्थव्यवस्था दिवाळखोरीत निघण्याच्या मार्गावरून ठेवलेली आहे। आजचा विषय असा गंभीर आहे की ज्या पद्धतीनं आमच्या महाराष्ट्राचा किंवा इतर देशातील राज्यांचा जगाचा पोशिंदा जो सर्वसामान्य शेतकरी आहे, तो शेतकरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कर्जबाजारी होऊन आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचतो आणि उंबरठा ओलांडतो। ही जी दयनीय अवस्था आहे देशाची आणि राज्याची, त्याला येथील व्यवस्था केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असतील कशी कारणीभूत आहे, आणि त्या अनुषंगाने जर आमच्या जगाचा पोशिंदा भारतीय सर्वसामान्य शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत असेल, तर आमच्या देशाची आत्महत्या कशी असेल, या गंभीर विषयावरती या ठिकाणी मी आपल्याशी सुसंवाद साधू इच्छितो। आज आपण पाहतोय केंद्राची आणि राज्याची अर्थव्यवस्था जर आपण पाहिली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपीज या त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून एकमेव अशा ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी एक समीकरण सांगितलं होतं। ते समीकरण असं की देशाच्या कुठल्याही काळामध्ये जर त्या काळामध्ये कुठल्याही काळामध्ये आपण तपासणी पाहिली असता, जेव्हा 1 तोळा सोन्याचा जो भाव असेल, 1 तोळा म्हणजे जवळपास 10 ग्राम सोन्याचा जो काही भाव असेल, तो भाव सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य नागरिकाला दरमहा त्याचं तेवढं उत्पन्न असलं पाहिजे। जर तेवढं उत्पन्न नसेल तर देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झालेली आहे, दिवाळखोरीमध्ये निघणारी आहे। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ग्रंथामधून अधोरेखित केलं होतं। आणि आज आपण विचार करूया की या देशाचा सर्वसामान्य नागरिक हा जर समजा त्याला आज 80,000 रुपये जवळपास 1 तोळा सोन्याचा भाव आहे, तर 80,000 रुपये प्रत्येकी सर्वसामान्य तो शेतकरी असो, कामगार असो, मध्यमवर्गीय असो, त्या सर्वसामान्य शेवटच्या नागरिकाचं उत्पन्न हे दरमहा किमान 80,000 रुपये जर असेल तरच आमच्या देशाची आर्थिक समानता ही अधोरेखित झालेली आहे असं सिद्ध होईल। आज आम्ही प्रत्येकाने विचार करायचा आहे की आमच्या देशाची अर्थव्यवस्था या व्याख्येनुसार कशा पद्धतीने अधोरेखित झालेली आहे, हा प्रत्येकाने प्रश्न स्वतःला विचारा। आणि यासाठी जर गेल्या 2014 पासूनच नव्हे तर देशाच्या स्वातंत्र्याच्या 1952 पासून जर आपण विचार केला, संविधान अंमलबजावणी दिनापासून जर विचार केला, तर या देशाचा जो अर्थव्यवस्थेचा काळ आहे त्याला आपण या ठिकाणी अधोरेखितपणे आपण उदाहरणासहित आपण समजून घेऊया। जेव्हा पहिली पंचवार्षिक योजना 1951 ला या देशामध्ये राबवली गेली, तर त्या पहिल्या पंचवार्षिक योजना राबविण्यासाठी जवळपास 2022 कोटी रुपयाचं कर्ज काढले गेले। आणि त्या 2022 कोटी रुपयामध्ये 5 वर्षाचा आर्थिक विकास साधण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी राबवले गेले। परंतु 5 वर्ष जेव्हा संपले आणि ही जी काही पंचवार्षिक योजना राबवल्या गेली, त्याच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये राज्यसभेत असताना त्यांनी सांगितलं होतं की कुठलीही योजना, कुठलीही विकास जर करायचा असेल तर कर्ज काढून अजिबात न करता जर केला तर निश्चितपणे तो आर्थिक विकास ठरू शकतो, अन्यथा आपला देश एक दिवस आर्थिक दिवाळखोरीमध्ये जाईल। त्यावेळेस केंद्र सरकारने तेव्हा ते ऐकलं नाही आणि हा दिलेला बाबासाहेबांचा इशारा जेव्हा 1956 ला पहिल्या पंचवार्षिक योजना पूर्ण झाली, त्यावेळेस त्याचा अहवाल जेव्हा संसदेमध्ये मांडण्यात आला, त्यावेळेस या सरकारने जो अहवाल मांडला त्यामध्ये स्पष्ट असं होतं
की 2022 कोटी रुपये कर्ज काढून जी पहिली पंचवार्षिक योजना राबवली त्याचा आवाज असा होता की 2022 कोटी रुपये तर सोडा, परंतु दुसरी पंचवार्षिक योजना राबवण्यासाठी 32,000 कोटी रुपयाचं कर्ज काढावं लागतं. म्हणजे 2022 कोटी रुपयाचं कर्ज तर फेडलंच नाही, उलट 32,000 कोटी रुपयाचं पुन्हा कर्ज काढून दुसरी पंचवार्षिक योजना राबवली गेली. त्याच वेळेस बाबासाहेबांनी पुन्हा इशारा दिला, तर अशा प्रकारे आपण कर्ज काढून जर देशाचा राज्यकारभार विकासाच्या नावाने करत असू तर निश्चितपणे आपला एक दिवस आपला देश या देशावरती कर्जाचा माउंट एव्हरेस्ट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. हा जो बाबासाहेबांनी इशारा दिला होता त्यानंतर बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण निर्माण झालं आणि तेव्हापासून त्या संपूर्ण केंद्र सरकारने अशा पद्धतीनं पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी अशा 12 पंचवार्षिक आर्थिक योजना विकासाच्या नावाने राबवल्या, परंतु त्या 12ही सपशेल अपयशी ठरल्या. हा कर्जाचा माउंट एव्हरेस्ट वाढत गेला आणि आज 2024च्या काळामध्ये जर विचार केला आणि त्यापूर्वी 2014चा जर विचार केला तर 2014ला 1,14,00,000 कोटी रुपयाचं कर्ज या काँग्रेस पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून या देशावरती झालं. 2014ला जेव्हा 1,14,00,000 कोटी रुपयाचं कर्ज आलं त्यावेळेस प्रत्येकी दरडोई कर्ज हे जवळपास 30,000 रुपयाचं होतं केंद्र सरकारचं. आणि राज्य सरकारचा जर विचार केला तर 2014ला या महाराष्ट्र राज्य शासनाचं कर्ज दरडोई महाराष्ट्रीयन नागरिकावरती जवळपास तेवढंच म्हणजे 30,000 रुपयाचं कर्ज होतं. म्हणजे 2014ला या प्रत्येक महाराष्ट्रीयन नागरिकावरती त्या ठिकाणी 60,000 रुपयाचं दरडोई कर्ज होतं. म्हणजे याचा अर्थ आमचं दरडोई उत्पन्न नव्हे, दरडोई कर्जाची ही अवस्था आहे. आणि 2014 पासून ते आज 2025च्या काळामध्ये जानेवारी महिन्यामध्ये आज जवळपास आज 1.25 लाख रुपयाचं दरडोई कर्ज आमच्या या प्रत्येक भारतीय नागरिकावरती आहे. विचार करा, अर्थव्यवस्थेच्या अर्थशास्त्राच्या व्याख्येनुसार कर्ज ही संकल्पना आर्थिक विकासामध्ये बसूच शकत नाही. आर्थिक विकास कशाला म्हणायचं? आर्थिक विकास हा की जर समजा मला प्रत्येकी महिन्याला 10,000 रुपये जर पगार असेल किंवा माझं दरमहा 10,000 रुपये माझं उत्पन्न असेल तर त्या उत्पन्नाच्या माध्यमातून माझा खर्च, माझ्या कुटुंबाचा खर्च जर दरमहा 6,000 रुपये असेल तर 10,000 रुपयातून 6,000 रुपये वजा केले असता 4,000 रुपये जे मिळतात तर ते 4,000 रुपये माझी बचत झाली, माझी सेव्हिंग झाली, माझा हा आर्थिक विकास झाला. आणि वर्षभरामध्ये त्या 4,000 रुपयाचे माझे जर समजा बचत 48,000 रुपये होत असतील तर माझा 48,000 रुपयाचा हा माझा आर्थिक विकास झालेला आहे. ही बचत झाली, ही कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. परंतु जर माझा उत्पन्न 10,000 रुपये महिन्याला असेल आणि माझा खर्च हतबलतेमुळे माझा रोख भाडा असेल, माझा एखादा लोनचा हप्ता असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून माझा जर खर्च मासिक जर 14,000 रुपये असेल आणि उत्पन्न 10,000 रुपये असेल तर ह्या 4,000 रुपयामध्ये जो काही माझा आर्थिक बोजा आहे, अधिक भार पडलेला, हा माझा कर्जाचा विकास असेल. मग मला सांगा, जर हे 4,000 रुपये वर्षाला 48,000 रुपये माझ्यावर कर्ज होत असेल तर याला आर्थिक विकास कधीच म्हणू शकत नाही अर्थव्यवस्थेच्या आणि अर्थशास्त्राच्या व्याख्येनुसार. मग आपला देश स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये आणि आता 2014 पासून ते 2025 पर्यंत या आर्थिक विकासाच्या खोट्या अफवेमुळे आज आमचा देश आणि राज्य आर्थिक दिवाळखोरीमध्ये निघत आहे. आणि त्याच्या अर्थव्यवस्थेच्या व्याख्येनुसार ज्या देशाचं किंवा राज्याचं उत्पन्न आणि त्याच्यावर असणारे कर्ज यांची तुलना जर 26% वर जर गेली, म्हणजे उदाहरण आमच्या देशावरती जे काही कर्ज आहे आणि वार्षिक उत्पन्न जे आहे त्याचा जर तुलनात्मक अभ्यास केला असता जर 26% वर जर गेलो तर आमचा देश आणि राज्य हे आर्थिक दिवाळखोरीमध्ये जाणार असते. आणि आमचा आजच्या घडीला ज्या पद्धतीनं अर्थसंकल्पामध्ये असा येतो रुपया आणि असा जातो रुपयाच्या व्याख्येनुसार जो आहे तर त्या 1 रुपयामधले 21 पैसे आम्ही आमच्या देशावरती किंवा राज्यावरती असलेल्या कर्जाच्या व्याजापोटी आम्ही 21 पैसे खर्च करतो. म्हणजे याचा अर्थ काय की आमच्या उत्पन्नाचा 21 पैसे 21% भाग हा मी त्या कर्जाच्या व्याजामध्ये खर्च करत असतो तर आमचं कर्ज किती असेल याची कल्पना तुम्ही करा.
आणि 2014 पासून तर 45 वर्षामध्ये काँग्रेस केंद्र सरकारने जेवढं कर्ज करून ठेवलं होतं त्याची बरोबरी या नरेंद्र मोदी सरकारने आणि अमित शहा या गुजरात बाबीच्या जोडगोळीने आमच्या देशावरती एवढं कर्ज करून ठेवलं आहे की 45 वर्षामध्ये जेवढं केलं त्याची बरोबरी या 10 वर्षामध्ये या नरेंद्र मोदी सरकार केलेली आहे. म्हणजे आम्ही जगता जगता मरणे आणि मरता मरता जगणे अशा दयनीय अवस्थेमध्ये आमची 142 कोटी लोकसंख्या जगत आहे. आम्ही जेव्हा आम्हाला भाजीपाला घ्यायचा असेल, आम्हाला एखादी वस्तू घ्यायची असेल, आम्ही सकाळी जाऊन जेव्हा कोलगेट एखादा ब्रश करण्यासाठी कोलगेट विकत घेतो त्या किमतीमधून जी काही जीएसटी जातो त्या जीएसटीच्या माध्यमातून सरकारी तिजोरीमध्ये जो पैसा जमतो तो पैसा या देशाचा राज्यकारभार आणि राज्याचा राज्यकारभार करण्यासाठी होत असतो. मला सांगा, जर समजा माझं उत्पन्न जेवढं असेल त्या उत्पन्नामध्येच मी जर खर्च नाही केला आणि त्या खर्च जर उत्पन्नाच्या बाहेर जात असेल तर आमच्या या कर्जाचा माउंट एव्हरेस्ट डोंगर निर्माण होऊन आमच्या देशामध्ये ही दयनीय अर्थव्यवस्था कशा पद्धतीने भयानक वास्तव निर्माण करेल, भविष्य निर्माण करेल याची गॅरंटी असू शकत नाही. आज कुणीही घ्या, आज आमच्या देशातला अर्थतज्ञ असू द्या, त्यांनी परखडपणे या जनतेसमोर सांगायला पाहिजे की आमच्या देशावरती एवढा माउंट एव्हरेस्ट आहे कर्जाचा आणि ह्या कर्जाची परतफेड हे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार करू शकत नाही आणि याची विल्हेवाट ते लावत नाही. अशा पद्धतीने या अर्थतज्ञांनी आपली सगळ्या पदव्या बाजूला फेकून देऊन या अर्थव्यवस्थेचं खरं गंभीर स्वरूप रौद्र रूप यांनी या जनतेसमोर मांडायला पाहिजे होतं. परंतु ही अर्थतज्ञ मंडळी यांना पारितोषिक, यांना पदव्या, यांना राज्यसभेच्या सीट्स मिळाल्या की ही अर्थतज्ञ मंडळी नपुंसक आणि नेग्लेक्ट होऊन जाते. त्यांना या देशातील महापुरुषांच्या क्रांतीचं, मग ती संविधान क्रांती असेल, धम्मक्रांती असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या क्रांती असतील, त्या क्रांत्याचं आणि महापुरुषांचं यांना काहीही घेणं देणं नसतं. म्हणून आमची आज ही अवस्था आहे. आणि त्यासाठी आम्हाला या सगळ्या संपूर्ण सर्वसामान्य जनतेला या संविधानाला समजून घेऊन त्यामधून जागृत होऊन अधोरेखित होणं ही अत्यंत काळाची नव्हे तर ही आमची गरज आहे. एक माणूस दाखवा, कुणी देशामधला एक माणूस दाखवा की ज्याच्यावरती 1 रुपयाचं सुद्धा कर्ज नाही. एकच माणूस दाखवा कुणी, हे शक्यच नाही. एकही माणूस असा नाही की ज्याच्यावरती 1 रुपयाचं सुद्धा कर्ज नाही. जर आम्ही कर्जबाजारी प्रत्येक माणूस जर असेल, मग ज्या पद्धतीनं या देशाचा सर्वसामान्य जगाचा पोशिंदा, जो पोशिंदा आम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जे काही तोंडामार्फत पोटामध्ये घालतो त्या प्रत्येक वस्तूचा, त्या प्रत्येक अन्नाचा रॉ मटेरियल जो आमचा जगाचा पोशिंदा निर्माण करतो शेतीमध्ये, अशा जगाच्या पोशिंद्यावर जर येथील अस्मानी आणि आसमानी शत्रूच्या माध्यमातून जर त्याला कर्जबाजारी म्हणून आत्महत्येची वेळ येत असेल तर आम्ही त्यांच्या मागे आम्ही रांगेत आहोत. फक्त जात्यात आणि चुपात एवढाच फरक आहे. मग अशा अवस्थेमध्ये आमच्या देशाची आत्महत्या कशी असेल या गंभीर विषयावरती आज आपल्याशी मी या ठिकाणी संवाद चालू आहे. जेव्हा महागाई, बेरोजगारी हे जे प्रश्न गंभीर ज्वलंत प्रश्न जेव्हा गंभीर रौद्र रूप धारण करतात तेव्हा या देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडल्याशिवाय राहत नाही. नोटांची बंडल छापून कधीच अर्थव्यवस्था सुधारू शकत नाही किंवा तिला त्या डळमळत्या अर्थव्यवस्थेला विकसित करू शकत नाही. नोटांच्या बंडल छापून कधीच अर्थव्यवस्था सुधारू शकत नाही. हा बाबासाहेबांचा इशारा सुद्धा आपण ध्यानात घेतला पाहिजे. त्यासाठी जीएसटी म्हणजे जी म्हणजे गुड्स, एस म्हणजे सर्व्हिस, म्हणजे जेवढी आपण वस्तूंची जास्तीत जास्त निर्मिती करू, जेवढी आपण सेवांची निर्मिती करू, त्यांच्या उलाढालीमधून जो काही अर्थव्यवस्था सुधारू शकते याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही पद्धतीच्या निर्मितीमधून अर्थव्यवस्था सुधारू शकत नाही. आणि त्यासाठी आपल्याला द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी या बाबासाहेबांच्या ग्रंथांच्या माध्यमातून जे इशारे दिलेले त्या इशाऱ्यांना गांभीर्याने घेणं भाग आहे. आपण अनुभव घ्या, हा देश केवळ आणि केवळ व्यवहाराच्या आर्थिक उलाढालीवरच जगत आहे. याचं जर उत्तम उदाहरण पाहिजे असेल तर 2020 मध्ये जेव्हा कोरोनाची लाट आली त्या लाटेमध्ये 2.5 महिने संपूर्ण देश आमचा थांबला होता. 2.5 महिने.
2.5 महिने देश थांबलेला असताना आर्थिक उलाढाल पूर्ण ठप्प झाली होती. त्यावेळेस या कोरोनाच्या लाटेला रोखण्यासाठी केंद्र सरकारकडे पैसे नव्हते. त्यांनी आरबीआयचं 2.25 लाख कोटी रुपयाचं भाग भांडवल जबरदस्ती काढून घेतलं आणि आमच्या जनतेला पीएमनी, प्रधानमंत्री मोदींनी आवाहन केलं की या कोरोनाचा सामना करण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीये, पीएम फंडामध्ये पैसे गोळा करा, जमा करा. आणि त्या आव्हानाला आपण साथ दिली आणि जवळपास 32,000 कोटी रुपये त्या पीएम फंडामध्ये गोळा केले. परंतु जेव्हा याच कॅगनी, जो महानियंत्रक आहे, संविधानातील 148, 149, 150 आणि 151 या माध्यमातून या 4 अनुच्छेदानुसार बाबासाहेबांनी कॅग, सीएजी, कॉम्प्ट्रोलर ऑडिटर इन जनरल, या कॅगची निर्मिती केली. त्या कॅगचं संविधानिक आणि नैतिक कर्तव्य काय आहे की या देशाचा प्रत्येक रुपयाचा हिशोब त्यांनी सरकारी तिजोरीमध्ये येणारा पैसा आणि जाणारा पैसा याचा हिशोब त्या ठिकाणी त्या कॅगला ठेवण्याची नैतिक आणि संविधानिक जबाबदारी आहे. आणि या कॅगनी जेव्हा नरेंद्र मोदी सरकारला विचारलं की जे 32,000 कोटी रुपये पीएम फंडामध्ये जमा केले त्याचा हिशोब आम्हाला द्या, 2.25 लाख कोटी रुपये आरबीआय कडून तुम्ही जबरदस्ती घेतले, सरकारी तिजोरीत जमा न करता तुम्ही त्याची परस्पर विल्हेवाट लावली, त्याचा हिशोब द्या. तेव्हा नरेंद्र मोदी सरकारने सांगितलं की तुम्हाला अधिकार नाही आम्हाला विचारण्याचा, आम्ही तो तपासू किंवा तो हिशोब आम्ही देणार नाही. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट झाला की या नरेंद्र मोदी सरकारने या कॅगला हिशोब दिला नाही, याचा अर्थ संविधानाचं 100% उल्लंघन केलं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जीवनभराच्या 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचं संविधान निर्मितीचं काम केलं. ज्या संविधान निर्मितीमुळे जगाचं कल्याण होणार आहे, संपूर्ण सजीव सृष्टीचं कल्याण निर्जीव सृष्टीच्या साहाय्याने कसं करता येईल यासाठी लेखाजोखा त्यांनी निर्माण केला आहे. या संविधानाला या केंद्र सरकारने जर समजा गेल्या 75 वर्षामध्ये 100% संविधानावरती देश चालवला असता तर आज आमचा जगाचा पोशिंदा कधीच आत्महत्या केला नसता. नक्षलवाद इझम सुद्धा या ठिकाणी निर्माण झाला नसता. आम्हाला आंदोलन करण्याची सुद्धा गरज पडली नसती. वेगवेगळे डावे पक्षांना सुद्धा आंदोलनाची गरज पडली नसती. आमचा सर्वसामान्य नागरिक जगता जगता मरत आणि मरता जगण्याची वेळ सुद्धा त्याच्यावर आली नसती. कारण लोकशाही आहे. 100% ज्या देशामध्ये किंवा ज्या व्यवस्थेमध्ये लोकशाही असते त्या 100% लोकशाहीमध्ये आर्थिक ताणतणावाला, मानसिक ताणतणावाला अजिबात आराम नसतो. अशा पद्धतीचं भारताचं संविधान या लोकशाहीसाठी बाबासाहेबांनी समर्पित केलेलं होतं. बरं, ही लोकशाही इसवी सन पूर्व जवळपास 4,500 वर्षापूर्वी सिंधू संस्कृतीच्या माध्यमातून जी त्या काळामध्ये 5,000 वर्षापूर्वीची लोकशाही होती आणि समकालीन ग्रीक देशामध्ये सुद्धा ती लोकशाही होती. त्या लोकशाहीच्या दिशेनं जी लोकशाही 100% होती आविष्कारित झालेली, स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या माध्यमातून आविष्कारित करण्यासाठी होती, त्या लोकशाहीच्या दिशेनं हा भारत देश निर्माण घेऊन जाण्यासाठी बाबासाहेबांची ती तळमळ होती जी संविधानाच्या माध्यमातून निर्मिती त्यांनी साध्य केली. परंतु त्याचबरोबर बाबासाहेबांनी इशाराही दिला होता की या देशातील जे काही चालविणारे सरकार असेल त्या सरकारने जर या देशाच्या संविधानावरती देश नाही चालवला तर आपला देश कितीही संविधान चांगलं असलं तरी हा देश पारतंत्र्यात गेल्याशिवाय राहणार नाही. आणि जेव्हा आपण संविधान सभेतील बाबासाहेबांचं तिसरं शेवटचं भाषण आपण ऐकतो, मी मागे सांगितल्याप्रमाणे की जर त्यावेळेस सांगितलेलं की जर येणाऱ्या 26 जानेवारी 1950 ला आमचा देश एका पारतंत्र्यातून पुन्हा एकदा स्वातंत्र्यामध्ये पदार्पण करत आहे. आमचा देश असं नव्हतं की कधीतरी स्वतंत्र होता आणि त्या स्वतंत्र देशाला आम्ही गुलामीत का गेलो याच्या कारणाचा जर विचार केला तर आज माझं काळी चरलं होतंय असं जे बाबासाहेब म्हणाले. यासाठी की येणाऱ्या 26 जानेवारी 1950 पासून आम्ही एका स्वातंत्र्याच्या विभागामध्ये प्रवास करत आहोत, तर तो प्रवेश, तो स्वातंत्र्य आम्ही जर पुन्हा गमावून बसलो तर निश्चितपणे आम्ही हे स्वातंत्र्य कधीच मिळवू शकणार नाही. ही बाबासाहेबांची त्यावेळेची जी शंका आहे ती आज ती शंका खरी होताना दिसते. कारण 2014 पासून ते आजपर्यंत आमचा देश आर्थिक पारतंत्र्यामध्ये जाताना दिसतोय. आणि या आर्थिक पारतंत्र्यामध्ये जात असताना आर्थिक पारतंत्र्य म्हणजे आम्ही इतर देशांचं जागतिक कर्ज, जागतिक बँकेचं कर्ज, त्याचबरोबर अंतर्गत उद्योगांचं कर्ज, भांडवली बाजारातलं कर्ज, या सगळ्या कर्जांचा जर विचार केला तर आज आमच्या प्रत्येक भारतीय नागरिकावरती 1 लाख रुपयाचं कमीत कमी कर्ज आहे.
या व्यवस्थेने अशी काही व्यवस्था निर्माण केली की त्या आजाराच्या व्यवस्थेमुळे, परंपरागत व्यवस्थेमुळे आम्ही कर्ज काढल्याशिवाय जगू सुद्धा शकत नाही, व्यवसाय सुद्धा करू शकत नाही, दवाखाना सुद्धा करू शकत नाही, घर सुद्धा बांधू शकत नाही, नवीन प्लॉट सुद्धा घेऊ शकत नाही. ही हतबलता या व्यवस्थेने निर्माण केलेली आहे. का तर ही व्यवस्था अशी आहे की त्यांनी आपल्यासाठी कर्जाशिवाय काही करू शकत नाही. ही व्यवस्था जी निर्माण केली यासाठी की आम्ही या परंपरेमध्ये वाहत जावं आणि वाहत जाऊन आम्ही आमच्याच पुढे जाणाऱ्या येणाऱ्या भयानक अवस्थेला आम्ही संपून जाणार आहोत. याच माध्यमातून ही व्यवस्था निर्माण झाली. विचार करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अमेरिकेने द सिम्बॉल ऑफ नॉलेज ऑफ वर्ल्ड का म्हटले? त्याचं कारण असं की या देशामध्ये अब्राहम लिंकनच्या नंतर जी बाबासाहेबांनी लोकशाहीची व्याख्या केलेली आहे ती व्याख्याच सांगून जाते की सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारी लोकशाही, परंतु रक्ताचा एकही थेंब न सांडता अशी शाही म्हणजे लोकशाही. ही लोकशाहीची केलेली बाबासाहेबांनी व्याख्या ही जगात अजरामर ठरलेली आहे. म्हणूनच अमेरिकेने बाबासाहेबांना द सिम्बॉल ऑफ नॉलेज ऑफ वर्ल्ड संबोधलेला आहे. आणि आमचा देश या संविधानावरती देश जर चालला असता 100%, आज आमच्या वेळ आली नसती. जवळपास 256 वर्षापूर्वी अमेरिका स्वतंत्र झाली. 4 जुलै 1776 ला अमेरिका स्वतंत्र झाली आणि 1789 ला त्या ठिकाणी जॉर्ज वॉशिंग्टननी पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. तेव्हापासून ते 1964 पर्यंत, म्हणजे 1789 पासून ते 1964 पर्यंत त्या अमेरिकन नागरिकाला, स्त्रियांना मताचा अधिकार नव्हता. तर या देशामध्ये, आपल्या देशाचं स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 ला आहे. परंतु ज्या दिवशी 26 नोव्हेंबर 1949 ला संविधानाची निर्मिती झाली, प्रदान केल्या गेलं आणि 1952 पासून पहिल्या पंचवार्षिक निवडणुका झाल्या, पहिली निवडणूक झाली सार्वत्रिक लोकसभेची, तर 1952 लाच या देशातल्या प्रत्येक महिलेला बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला आहे. परंतु 250 वर्षापूर्वीच्या अमेरिकन लोकशाहीमध्ये महिलांना मताचा अधिकार 1964 पासून मिळाला. याचा अर्थ बाबासाहेबांनी या देशातील महिलेला जगामध्ये प्रथम या महिलांना मताचा अधिकार देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. आणि याच महिला आज या मनुवाद्यांनी, मनुस्मृतीने, कुसंस्कृतीने निर्माण केलेल्या प्रवाहामध्ये आजही वाहत आहेत. त्यामुळं आज महिला ज्या काही आहेत, ज्यांना 50% आहे, त्या महिलांना मनुस्मृतीच्या परंपरेतून बाहेर पडण्यासाठी सुद्धा या ठिकाणी तयार होते. शिक्षणाचा उपयोग सुद्धा या महिलांना आजपर्यंत झालेला नाही. जरी राष्ट्रपतीपदी प्रतिभाताई पाटील पोहोचलेल्या असल्या तरी आजही हुंडाबळीच्या आमच्या या देशामध्ये या ठिकाणी महिला त्या ठिकाणी जातात. विचार करा, जर समजा एक महिला सुशिक्षित झाली आणि ती जर चांगल्या पद्धतीने आर्थिक उत्पन्न होत असेल तर त्या महिलेने आपला जोडीदार निवडत असताना नोकरीवाला का पाहायचं? त्यांनी बेरोजगार एखादा युवकाशी जर तिने जर त्या ठिकाणी लग्न केलं तर त्या दोघांचा सुखी संसार होत असतो. परंतु आम्ही पाहतो डॉक्टर असली महिला की तिला नवरा डॉक्टर पाहिजे, डॉक्टर मुलगा असेल तर तिला मुलगी डॉक्टर पाहिजे. हे पाहण्यामुळं दोघांच्या मध्ये सांसारिक मतभेद ताबडतोब निर्माण होतात आणि 1-2 वर्षाच्या आत त्या ठिकाणी घटस्फोटाची सुद्धा पाळी येते. हे जे समाजामध्ये निर्माण झालेलं आहे याला सुद्धा कारणीभूत ही मनुस्मृती आहे, कुसंस्कृती आहे. हे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आज 2025च्या काळामध्ये आम्ही या जानेवारी महिन्यामध्ये अशा अवस्थेमध्ये जात आहोत की आमच्या देशाचा सांस्कृतिक आणि आर्थिक आणि धार्मिक जो काही इतिहास आहे तो एक भयानक अशा अवस्थेमध्ये जात आहोत. याची कल्पना आम्ही करू शकत नाही. कारण जेव्हा गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल, ही बाबासाहेबांचा जो आदेश आहे तो आदेश गुलामांना एक प्रकारे स्वतःची जी गुलामी आहे ही कुसंस्कृतिक गुलामी, त्या गुलामीचा सुद्धा या गुलामांना गर्व चढलेला आहे. म्हणून ती गुलामीची जाणीव सुद्धा होणं आजच्या काळात कठीण गोष्ट आहे. परंतु बाबासाहेबांचा प्रत्येक संदेश आपण लक्षात घेतला पाहिजे. तो शेवटचा संदेश हाच. 2 संदेश आहेत त्याचे. एक संदेश हा की गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल, हा एक संदेश. आणि दुसरा संदेश हा की मी अशक्त आहे, मी गरीब आहे, मी कमजोर आहे, माझ्या हातून काय होणार आहे
असं स्वतःला समजून नतधैर्य होऊ नका, म्हणजे निराश होऊ नका. तर तुम्हाला जे जे दिसतं आजच्या काल घडीला ते शेजाऱ्याला सांगा, पाजाऱ्याला सांगा, मित्रांना सांगा, नातेवाईकांना सांगा. आणि जर तुम्ही हे सगळं न सांगता मौन धारण करत असाल तर तुम्ही येणाऱ्या भावी पिढीचे, तुमच्या नातवांचे, मुलांचे तुम्ही खुणी आणि गुन्हेगार ठराल. हा बाबासाहेबांचा संदेश अति मोलाचा आहे. आणि म्हणून त्यासाठी आम्हाला या बाबासाहेबांच्या शेवटच्या संदेशाचं आम्हाला तंतोतंत संविधान जागृती, देशाची प्रगती आणि समाजाची जागृती आणि देशाची प्रगती हे केल्याशिवाय जमणार नाही. आज आमचा देश, या देशावरती आज जवळपास महाराष्ट्राचा जर विचार केला तर 10 लाख आता ज्या निवडणुका झाल्या, या नोव्हेंबरमध्ये ज्या निवडणुका झाल्या महाराष्ट्राच्या, त्याच्या अगोदर जवळपास 9 लाख कोटी रुपयाचं महाराष्ट्रावरती कर्ज होतं. 9 लाख कोटी. आणि त्यावेळेस सांगितलं होतं मंत्रालयातील सचिवांनी, येणारं सरकार कोणतंही असो, येणाऱ्या सरकारला कमीत कमी ताबडतोब 2 लाख कोटी रुपयाचं कर्ज काढल्याशिवाय आमचे पगार सुद्धा होणार नाहीत, अशी अवस्था मंत्रालयाच्या सचिवांनी व्यक्त केली होती. म्हणजे याचा अर्थ काय? 2 लाख कोटी रुपये हे 9 लाख कोटी रुपये, म्हणजे आजच्या घडीला आमच्या महाराष्ट्रावरती 11 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे. आणि आमचं उत्पन्न किती आहे महाराष्ट्राचं वार्षिक? आमचं वार्षिक उत्पन्न केवळ आणि केवळ 4 लाख कोटी रुपयाचं आहे वार्षिक उत्पन्न. आमच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा, अधिकाऱ्यांचा पगार करण्यासाठी आम्हाला दररोज 550 कोटी रुपये लागतात. 550 कोटी रुपये एका दिवसाचा पगार संपूर्ण महाराष्ट्राच्या शासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पगार करण्यासाठी लागतो. मग 550 कोटी रुपये म्हणजे जवळपास वर्षाला 2 लाख कोटी रुपये आम्हाला या पूर्ण कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा पगार करण्यासाठी लागतात. आणि उत्पन्न किती आहे? वार्षिक 4 लाख कोटी रुपये. आणि कर्ज किती आहे? 10 लाख कोटी रुपये, 11 लाख कोटी रुपये. मग आमचं उत्पन्न 4 लाख कोटी रुपये आहे आणि कर्ज 11 लाख कोटी रुपये आहे. तर मग आम्ही काय करतो? आमचं महाराष्ट्र सरकार दरवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये या 4 लाख कोटी रुपया उत्पन्नामधून यातले जवळपास 50 लाख कोटी रुपये, 50,000 कोटी रुपये फक्त त्या कर्जाचं व्याज देण्यामध्ये खर्च करतो. आणि उरलेल्या 3.5 लाख कोटी रुपयामध्ये जेम ते विकास योजना, लोकांचा पगार, कर्मचाऱ्यांचा आणि इतर यामध्ये भाग होतो. परंतु आमचं कर्ज जसं तसं राहतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 109 ते 112, 109, 110, 112 आणि 109, 110, 111 आणि 112 या 4 अनुच्छेदानुसार स्पष्टपणे ताकीद दिलेली होती केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला की देशाचा राज्यकारभार करत असताना अजिबात कर्ज काढायचं नाही. कर्ज न काढता तुमच्या उत्पन्नामध्ये तुमचा खर्च भागवला पाहिजे. परंतु त्याचबरोबर 112 नुसार एक सुविधा पण दिलेली आहे की तुम्ही कर्ज काढा. कर्ज काढा पण कशासाठी? जर तुमच्यावरती परकीय देशाचं आक्रमण झालेलं असेल, देशांतर्गत ताळादत्ता माजलेली असेल किंवा कोरोना सारखी जागतिक महामारी आली असेल, अशा अचानक येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी जर तुमच्या सरकारी तिजोरीमध्ये पैसा नसेल तर अशा वेळेस तुम्ही कर्जाची उभारणी करू शकता. परंतु त्याचसोबत त्यांनी काही अटी सुद्धा लादलेल्या होत्या. जेव्हा तुम्हाला त्या कर्जाचा सामना करण्यासाठी जेवढा कर्ज काढायची आवश्यकता असेल तेवढ्या पुरतच कर्ज काढा. परंतु ते कर्ज काढत असताना त्या कर्जाची आणि त्याच्या व्याजाची मुद्दलासहित व्यवस्था येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही केली पाहिजे. आणि जर तशी नाही केली तर त्या कर्जाचा माउंट एव्हरेस्ट एक दिवस उभारल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीनं संविधानातून कर्जाची तरतूद केली, परंतु ती केवळ आणि केवळ अशा प्रकारचा संकटाचा, आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी. परंतु या संविधानाच्या या कलमांचं उल्लंघन करून येथील जेव्हा 2020ला कोरोनाची लाट आली, या प्रधानमंत्री मोदींनी या संविधानातील मार्गदर्शक तत्वाचा आधार घेतला आणि कर्ज काढलं. भांडवली बाजारातून कर्ज काढलं, जागतिक नाणेनिधीकडून कर्ज काढलं, आरबीआय कडून पैसे जबरदस्तीने हिरावून घेतले, पीएम फंडामधून पैसे घेतले आणि या सगळ्या पैशामधून काय केलं? याच नरेंद्र मोदी सरकारने 2020ला स्वतःच्या खासदारांचे प्रत्येकी 40,000 रुपये मानधन वाढवून घेतलेलं आहे. तेव्हाच्या खासदार 40,000 रुपये प्रत्येकी मानधन वाढवून घेतलं. बघा, मड्यावरच्या लोणी खाण्याचा हा प्रकार या नरेंद्र मोदी सरकारने केला आहे. विचार करा,
किती पद्धतीने या संविधानाचं उल्लंघन केलेलं आहे आणि त्यासाठी हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारे या ईडी, सीबीआय, त्याचप्रमाणे NI या सगळ्यांच्या माध्यमातून जे कोणी काँग्रेस पक्षाचे, विरोधी पक्षाचे जे काही सरकार असतील, जे काही पूर्वीचे नेते होते, त्यांना त्यांचे विरोधी पक्षपद घालवण्यासाठी या प्रशासकीय संपूर्ण संस्थांचा आधार घेऊन त्या ठिकाणी त्यांना धारेवर धरलं आणि संपूर्ण भ्रष्टाचारांना संपवण्याच्या नावाखाली स्वतः भ्रष्टाचारी झाले आणि हे 40,000 रुपये जे मानधन त्यांनी वाढवून घेतलं, हे सर्वात महत्वाचं घोर महापाप या नरेंद्र मोदी सरकारने 2020च्या काळात केलं आहे. अशा पद्धतीनं जर आमचा देश आर्थिक दिवाळखोरीमध्ये जात असेल तर आमचं भविष्य येत्या काही अल्पावधीत काळामध्येच आमचा संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था बिघडून जाऊन संपूर्ण संविधानिक जी काही संस्था आहेत त्या उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते जर टाळायचं असेल, हे सर्व संकट भयंकर संकट आहेत, हे जर टाळायचे असतील तर आम्हाला एकच उपाय आहे. तो उपाय म्हणजे सध्याच्या काळामध्ये 2 संकटांचा सामना करावा लागणार आहे. एक, हे जे केंद्र सरकार स्थापन झालेले आहे, हे केंद्र सरकार असंविधानिक आहे. हे महाराष्ट्र राज्याचं सरकार हे सुद्धा असंविधानिक आहे, कारण हे सरकार ईव्हीएम आहे. हे केंद्र सरकार ईव्हीएम आहे, हे राज्य सरकार ईव्हीएम आहे आणि या ईव्हीएम सरकारला जर हटवायचं असेल तर या ईव्हीएमला, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला आपल्याला जगाच्या विषयावर टाकावं लागणार आहे. आणि दुसरा पर्याय, की संविधानाची जी काही 395 कोहिनूर हिरे बाबासाहेबांनी निर्माण केले होते, त्या कोहिनूर हिऱ्यांना जागृतीतून, कृतीतून, तन, मन आणि धन अशा पद्धतीने समर्पित होऊन एक प्रकारे आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी इंग्रजांच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने आम्ही लढलो, अगदी त्याच ताकदीनं जात, धर्म, पंथ बाजूला फेकून देऊन या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला हटविण्यासाठी आणि संविधानाची जागृती करण्यासाठी सर्वांना एकत्रित येऊन काम करणं भाग आहे. याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि हे आर्थिक दिवाळखोरीमधून देशाला वाचवायचं असेल तर याशिवाय दुसरा अन्य पर्याय होऊ शकत नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय हिंद.